सांगली जिल्ह्यातील इरळी गावात मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला करून 48 मेंढ्या ठार तर 10 मेंढ्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे 3.5 लाखांचं नुकसान झालंय। घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झालेत। या मृत मेंढ्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं असून याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी गावात मेंढपाळांनी आपला कळप लावलाय आणि हे कळप कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांच्या 800 मेंढ्या आहेत। पहाटेच्या सुमारास 8 ते 10 लांडग्यांनी अचानकपणे या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला। त्या गावी 48 मेंढ्या श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्यापैकी प्रत्यक्ष 29 शव आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे। त्यांचा पंचनामा केलेला आहे वन खात्यामार्फत आणि पशु वैद्यकामार्फत शवचिकित्सा अहवाल उद्याच वन खात्याला सादर करीत आहोत। पाऊस चालू असल्यामुळे मेंढके आमचे सगळे ताडपत्रीमध्ये झोपी गेले होते। इतक्यात 12च्या सुमारास लांडग्यांचा कळप बकऱ्यामध्ये शिरून 48 जनावर आमचे जखमी केले। त्यापैकी जवळपास 30 जनावर मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्या 30 जनावरांचा जर अंदाजे विचार केला असता तर 2-2.5 लाख रुपये आमचं नुकसान झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।